प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात आणली त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात परमेश्वराला पित्याला धन्यवाद देऊ. एक सुंदर परमेश्वर आहे, महान आहे आणि आपल्याला रोज तो कृपेमध्ये राखतो, चालवितो आणि त्याची दया सनातन अशी आहे. सर्वांना प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. सलाम. स्तोत्र संहिता 136 यातलं 5वं वचन काय म्हणतं पहा. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश निर्माण केलं, सर्व सृष्टी निर्माण केली, पृथ्वी, तारे, सूर्य, चंद्र तयार केलं, कारण त्याची दया सनातन आहे. होय, त्याची दया सनातन आहे. त्यामध्ये राहण्याकरता त्याने मनुष्य सुद्धा आपल्या प्रतिरूपाचा तयार केला. आणि जेव्हा त्यांनी पाप केलं, ते पापाचा खंड मनुष्यावर लादला जाऊ नये म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र त्या सर्व पापांच्या खंडाकरता दिला. याकरता प्रत्येकाने ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाने, त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावं आणि देवाच्या समागमे राहावं. खरे पाहता आपण त्याच्यावर प्रीती केली नाही, तर त्याने आपल्यावर पहिल्यांदा प्रीती केली आणि त्याने आपली ओळख करून घेतली. देवाने आपली ओळख करून घेतली. आपण त्याची ओळख करून नाही घेतली, तर त्याने आपली ओळख करून घेतली. पित्याने ख्रिस्तामध्ये आपली ओळख करून घेतली. हे आपण प्रार्थना करूया. 1-2 गीत प्रभूला सादर करू, नंतर देवाच्या वचनाकडे जाऊ. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ आमच्या जीवनात आणलीस, ख्रिस्तामध्ये एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद. आज जेवढे जण संदेश पाहतील, वचन ऐकतील, त्या सर्वांच्या जीवनामध्ये ख्रिस्ता तुझं वचन आत्मिकरित्या कार्य करू दे. प्रत्येकाला तू स्थिर कर. होणाऱ्या सर्व अंधकारांच्या ताकदीपासून, त्याच्या त्रासापासून, त्याच्या अटॅकपासून ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू सुरक्षित राख. सर्वांना मनामध्ये, अंतकरणामध्ये तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे तू स्थिर कर. आज जिथे कुठे पावसामध्ये जे लोक अडकलेले असतील, संकटात असतील, त्यांना देवदूतांद्वारे तू राख. जे गरीब लोक आहेत, अनाथ लोक आहेत, त्यांनाही या सर्व पावसाच्या फटक्यापासून निवारा दे आणि संभाळ. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. धन्यवाद देव परमेश्वराच्या नावाला की प्रभूने एक सुंदरशी संध्या आपल्या जीवनात दिली. होय, तो जिवंत परमेश्वर आहे की रोज आपल्या जीवनामध्ये एक सुंदरशी वेळ देतो. सुंदरशा वेळेमध्ये तो चालवतो, राखतो. याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. धन्यवाद देऊ त्या धन्यवादित परमेश्वराला की तो देवा समान असताना आपणासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान बनावं. आणि होय, आपल्यालाही त्या प्रभूच्या वचनांची, त्याच्या राज्याची भूक तहान असलेले आपण असलो पाहिजे. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. अन्न उदक की ज्ञान जगिक है. अन्न उदक की ज्ञान जगिक है. तृप्ती न होई या सुखाने. तृप्ती न होई या सुखाने. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. प्रभू जीवनाचे मजला
दे अन्न पाणी, परमार्थाच्या भूकताने, परमार्थाच्या भूकताने, व्याकुळ झाला दीन प्राणी, व्याकुळ झाला दीन प्राणी, प्रभू जीवनाचे मजला, दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला, दे अन्न पाणी. पतितच झाले बहुत वदाने, पतितच झाले बहुत वदाने, वदिति पवित्र शास्त्रवाणी, वदति पवित्र शास्त्रवाणी, प्रभु जीवनाचे मजला, दे अन्न पाणी, प्रभु जीवनाचे मजला, दे अन्न पाणी. शमरणी स्त्रीसी दिधलसी जे, शमरणी स्त्रीसी दिधलसी जे, तोची मला दे गोड पाणी, तोची मला दे गोड पाणी, प्रभु जीवनाचे मजला, दे अन्न पाणी, प्रभु जीवनाचे मजला, दे अन्न पाणी. पहा, प्रभू त्या सार्वकालिक जीवनाचं गोड पाणी आहे आणि तोच भाकर आहे. सार्वकालिक जीवनाची ख्रिस्त ती समर्पित अशी भाकर आहे, जी भाकर आपणाकरता मोडण्यात आली. सार्वकालिक जीवनाची भाकर जी स्वर्गातून उतरते, ख्रिस्त म्हणतो ती मी आहे. आणि होय, जोपर्यंत आपल्या जीवनी त्या भुका तहाना लागणार नाही सार्वकालिक जीवनाच्या जिवंत पाण्याच्या झऱ्याच्या, तोपर्यंत आपली तृप्ती होणार नाही. जे धार्मिकतेचे भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील असं ख्रिस्त म्हणतो. याकरता आपण या जगातल्या सुखांनी नाही तर सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी मिळवण्याकरता भुकेले तहानेले असलो पाहिजे. शीनही झाला हा जीव डोळा, शीनही झाला हा जीव डोळा, पडू दे सुवार्ता ममकानी, पडू दे सुवार्ता ममकानी, प्रभु जीवनाचे मजला, दे अन्न पाणी, प्रभु जीवनाचे मजला, दे अन्न पाणी. संजीवनाचे अन्न उदक तू, संजीवनाचे अन्न उदक तू. पहा, जे संजीवन पुनरुत्थान होणार आहे त्याचं सुद्धा अन्न ख्रिस्त आहे. ख्रिस्ताच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे जे विश्रांतीस गेलेलं आहे ते सर्व मरणातून जीवनात पार गेलेले असे आहेत, ख्रिस्त म्हणतो. याकरता ते संजीवनाचं अन्न तोच आहे. तो पहिला आणि शेवटला पाऊस आहे, आदि व अंत, अल्फा व ओमेगा, प्रथम व शेवटचा, पहाटेचा तारा ख्रिस्त आहे. ख्रिस्तामध्ये आपली उत्पत्ती आहे आणि ख्रिस्तामध्ये आपलं उठणं आहे. आपल्या ठाई ख्रिस्त राखणारे आपण असलो पाहिजे. संजीवनाचे अन्न उदक तू, संजीवनाचे अन्न उदक तू. प्रार्थितो मी जोडून पाणी, प्रार्थितो मी जोडून पाणी, प्रभु जीवनाचे मजला,
दे अन्न पाणी प्रभू जीवनाचे मजला, दे अन्न पाणी अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है, तृप्ती न होई या सुखानी, तृप्ती न होई या सुखानी, प्रभू जीवनाचे मजला, दे अन्न पाणी प्रभू जीवनाचे मजला, दे अन्न पाणी. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त त्या सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी आहे. हे उपासना संगीत 232 नंबरचं गाणं आहे. माझे वडील हे फार सुंदर असं म्हणायचे. आणि धन्यवाद देऊ की आपल्याला जीवनी ते सार्वकालिक जीवनाची भाकर परमेश्वराने ख्रिस्तामध्ये दिलेली आहे. आपल्याला हा विश्वास आहे, जरी आपण आज दुःखात आहोत, निंदात असू, त्रासात असू, तर आपल्याला हा विश्वास आहे ख्रिस्तामध्ये की आपण विश्रांतीस जेव्हा जाऊ तर ख्रिस्त आल्यावर आपण उठवले जाऊ. आणि लक्षात ठेवा, आपल्या जीवनी तो छंद बाळगा, तो ख्रिस्त आहे. जो छंद बाळगायचा तो ख्रिस्त आहे. आपली भूक, तहान, आपलं वागणं, चित्रवृत्ती, पांघरुण हे सर्व ख्रिस्त असावं. अंतःकरणातला गुप्त मनुष्य तो ख्रिस्त आहे. त्याच्या प्रतिमेचे बनण्याकरता कसोशीने प्रयत्न करणारे ख्रिस्त रोज आपल्या जीवनात राखणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. रोज आपल्या जीवनामध्ये तो ख्रिस्त कृतीने, विचाराने राखणारे आपण असलो पाहिजे. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जाण, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव, अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, दास म्हणे हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद, दास म्हणे हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. होय, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. आपला सार्वकालिक जीवनाचा आणि या जगामध्ये क्लेश होताना सुद्धा आनंद आपला फक्त ख्रिस्त आहे. ती शांती फक्त ख्रिस्त आहे. योहान 16व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने बोललेलं वचन नमूद आहे पहा, या जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळेल.
कारण की मी जगाला जिंकले आहे. ख्रिस्ताठाईच फक्त ती शांती मिळेल. याकरता आपला छंद ख्रिस्त असावा, की जो सर्व परिस्थितीत कधीही तो आपणास टाकणार नाही, सोडणार नाही, त्यागणार नाही. त्याने आपलं स्वतःचं जीवन त्यागलं, आपलं प्राण अर्पिले, वधस्तंभावर त्यांनी प्राण अर्पिले, रक्त वाहिलं, यासाठी की आपल्या ठाई तो ख्रिस्त आत्मिकरित्या तयार व्हावा, आपल्यातला तो जुना आदाम काढला जावा आणि स्वर्गाचे दरवाजे आपणासाठी उघडले जावे. करते हैं तेरी हम स्तुति हृदय के गहराइयों से, करते हैं तेरी हम स्तुति हृदय के गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, हालेलुया, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे, आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम, ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, हालेलुया, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। करते हम तेरी हम स्तुति हृदय के गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। या वेळेकरता, समयाकरता, येणाऱ्या वचनाकरता तो आशीर्वादित करशील आम्हास ठाऊक आहे, म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येते त्या, आमेन। हे आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आपणास एक सुंदरशी वेळ दिली आणि या वेळेकरता आपण ख्रिस्तामध्ये देवाला धन्यवाद देऊ। पहा, जो आपण विश्वास ठेवतो परमेश्वराच्या वचनानुसार ख्रिस्तावर, त्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे परमेश्वर जो अब्राहमाला आशीर्वाद दिला होता परमेश्वराने, त्या विश्वासाचे आपण वारिसदार, संतान ख्रिस्ताद्वारे असे आहोत। पहा, परमेश्वराने जो आशीर्वाद अब्राहमाला दिला होता त्या काळी, त्या वचनाचे, त्या आशीर्वादाचे आपण ख्रिस्ताद्वारे वारिस, संतान असे आहोत। जे वतन परमेश्वर
करून देणार होता, या पृथ्वीवरच नाही तर येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये त्या वचनाचे आपण संतान वारीस असे आहोत, त्या अब्राहमाला दिलेल्या आशीर्वादाद्वारे. जर आज आपल्या जीवनामध्ये आपण सर्व परिस्थितीमध्ये ते वचन आपल्या जीवनी राखतो, तो विश्वास आपल्या जीवनी राखतो ख्रिस्तावर, तर आपण त्या आशीर्वादाचे, कल्याणाचे पहा एक अंशी आपण अधिकारी, वारसदार असे बनतो. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचं वचन सांगते की ज्यांनी विश्वास धरला त्यांना अब्राहमा सहित आशीर्वाद दिला आहे. ज्यांनी विश्वास धरलाय ख्रिस्ताच्या नावावर त्यांना अब्राहमा सहित आशीर्वाद दिलेला आहे. आज आपण ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये राहतो, दृढ असे धीराने सर्व काही सोचितो, तर आपल्यालाही तो आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे अब्राहमाला दिलेला आशीर्वाद पूर्ण असा होतो. प्रेज द लॉर्ड. जे विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमाबरोबर आशीर्वाद दिला आहे. जे कोणी विश्वासाचे आहेत त्या सर्वांना, जे कोणी विश्वासाचे आहे, आणि विश्वास काय आहे? ख्रिस्त आहे. जे कोणी ख्रिस्ताचे आहेत त्यांना अब्राहमाबरोबर आशीर्वाद दिलेला आहे, जे आजपर्यंत झाले आणि जे इथून पुढे ख्रिस्ताच्या विश्वासात वाढतील अशा सर्वांना देवाचं वचन सांगते की अब्राहमासहित आशीर्वाद दिलेला असा आहे. आपण त्या ख्रिस्ताद्वारे, आपण त्या दिलेल्या वचनाद्वारे वारिस संतान असे आहोत. देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगते की जे विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमासहित आशीर्वाद दिलेला आहे. पहा, अब्राहमाला आशीर्वाद परमेश्वराने काय दिला होता आपण वाचूया. 2 अध्यायामध्ये ते वचन आहे. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 2रं वचन काय म्हणतं पहा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय याचं 2रं वचन काय म्हणतं पहा. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 2रं वचन. मी तुझं पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मूलक हो. अब्राहमाला परमेश्वराने काय आशीर्वाद दिला होता पहा. तुझं पासून मी एक मोठे राष्ट्र बनवेल, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मूलक हो. कल्याणाचा मूलक, मूळ पुरुष अब्राहमाला कल्याणाचा परमेश्वराने बनवलं. पहा पुढचं वचन काय सांगतं की तुझे जे अभिष्ट चित्तील त्याचे मी अभिष्ट करीन, तुझे अनिष्ट चित्तील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. प्रेज द लॉर्ड. जे ख्रिस्तामध्ये त्या विश्वासाद्वारे आहेत, देवाचं वचन काय सांगतं की जे विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमासहित आशीर्वाद दिलेला आहे. आणि विश्वास कसा प्रस्थापित केला? देवाने त्याच्या पुत्राद्वारे, ख्रिस्ताद्वारे तो विश्वासाचं आगमन झालं. तो विश्वास आहे. आज आपण संकटात, निंदेत असताना आपला विश्वास आहे की जो सर्व संकटातून, मरणातून पार गेला, आपल्याला नीतिमान ठरवण्याकरता तो आपल्या ठाई सर्व परिस्थितीत सामर्थ्य देण्यास समर्थ असा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या विश्वासामध्ये जे आहेत त्यांना अब्राहमासहित आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद काय आहे की परमेश्वर म्हणाला की तू कल्याणाचा मूलक असा हो. तू पहा तिथं काय लिहिलंय की मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मूलक हो. तुझे जे अभिष्ट चित्तील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चित्तील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व मानव कल्याण पावतील. प्रेज द लॉर्ड. पहा, अब्राहमाला देवाने हे सांगितलेलं अभिवचन होतं. आणि पाहाल तुम्ही ते वचन आज जर आपण ऐकत आहोत ते पूर्ण होताना, आणि जे इथून पुढे ऐकतील ते पूर्ण होताना तुम्ही पाहाल. कारण की पहा, वचन कोणाला दिलं तर अब्राहमाला दिलं होतं. अब्राहमाला स्वतःचा पुत्र नव्हता,
99 वर्षी अब्राहमाला देवाने पुत्र दिला. मग त्याच्याद्वारे पृथ्वीवरचे सर्व राष्ट्र हे कल्याण कसे पावतील? देवाने ती योजना अब्राहमाद्वारे लावून दिली की 99 वर्षी त्याला पुत्र इसाक दिला. मग दाविदाच्या कुळामध्ये ख्रिस्त जन्मास आला आणि त्याद्वारे जे जे विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमापासून आशीर्वाद मिळालेला आहे. त्या सर्वांना, जे आज हे वचन ऐकतात, जे ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांना अब्राहमापासून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. पहा, इथं स्पष्ट वचन सांगते की अब्राहमाला परमेश्वर म्हणतो, तुझ्यापासून मी एक मोठे राष्ट्र करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याणाचा मूलक हो. जे कल्याण विश्वासाद्वारे, ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे करणारे परमेश्वर, त्याचा मूलक अब्राहमाला परमेश्वराने बनवलं. तुझे जे अनिष्ट चित्तील त्याचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चित्तील, पहा, तुझे जे अभिष्ट चित्तील त्याचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चित्तील त्याचे मी अनिष्ट करीन. आज तुमच्याही जीवनात अनेक प्रकारच्या चिंता असतील, त्रास असेल, पण या सर्व परिस्थितीमध्ये अब्राहमासारखा विश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. आणि तो विश्वास काय आहे? तो ख्रिस्त आहे. ख्रिस्ताच्या हातीपायी खिळे ठोकले असताना, वधस्तंभाला खिळलेल्या असताना तो देवाच्या आज्ञा पालनात राहिला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं. आज तुमच्याही जीवनी अनेक प्रकारच्या गोष्टी, निंदा, त्रास होत असेल, पण त्या गोष्टींनी तुमच्या जीवनामध्ये कुठलंही अनिष्ट होणार नाही जर तुम्ही त्या वचनाद्वारे, ख्रिस्ताद्वारे विश्वास धरत आहात. तुमचं काहीही वाईट होणार नाही. निंदा होतील, त्रास होईल, ख्रिस्ताच्या नावामुळे जीव सुद्धा गमवावा लागेल, पण तुमचं अनिष्ट होणार नाही, हे देवाचं वचन सांगतं. हे मी सांगत नाही, देवाचं वचन स्पष्ट सांगतं. परमेश्वराने ती घोषित करून ठेवलं होतं. उत्पत्ती 12 अध्यायामध्ये काय की तुझे जे अभिष्ट चिंतील त्याचे मी अभिष्ट करीन. हा अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आहे. पण तो काय म्हणतो त्याच्या अगोदरच्या वचनात, परमेश्वर मी तुझपासून मोठे राष्ट्र करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याणाचा मूलक हो. जे जे विश्वास ठेवतात ख्रिस्ताच्या नावावर ते कल्याणाचे, परमेश्वराच्या कल्याणाचे, अब्राहमाचे जे कल्याणाचा आशीर्वाद दिला त्या मूलकाचे अंशभागी आहेत. त्या आशीर्वादामध्ये ते आहेत. जे वतन परमेश्वर करून देणार होता त्या वतनाचे अधिकारी आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्या आशीर्वादाचे सुद्धा आपण अधिकारी असे आहोत. आपल्या जीवनात तो आशीर्वाद आहे ख्रिस्ताच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. कारण की जे विश्वासापासून आहेत ते अब्राहमापासून आशीर्वादित आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि वचन स्पष्ट सांगते की तुझे जे अभिष्ट चित्तील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चित्तील त्याचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व मानव कल्याण पावतील. आणि होय, अब्राहमाला दिलेलं जे वचन, अब्राहम, इसाक, याकोब, दाविदाच्या कुळामध्ये ख्रिस्त, परमेश्वराने अंकुर असा फोडला. जुन्या करारामध्ये वचन आहे, दाविदाच्या घराण्यास मी अंकुर फोडेल. आणि तो अंकुर म्हणजे ख्रिस्त आहे. तो विश्वास म्हणजे ख्रिस्त आहे. त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे जे अब्राहमाला वचन दिलं होतं, जे कल्याणाचा मूलक बनवलं, त्या आशीर्वादाचे आपण अधिकारी असे आहोत. त्या आशीर्वादामध्ये आपण आहोत. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक निंदा होत असतील, त्रास होत असेल, ख्रिस्ताच्या नामामुळे जरी जीव गमावा लागला तरी विश्वासू राहा. जीवनी मुकुट त्या सर्वांचा आहे जे ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ असे राहतात. ते कल्याणाचे ते मूलक आहेत, अंशभागी आहेत, जे अब्राहमाला परमेश्वराने आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड. पहा, उत्पत्ती 15 अध्यायामध्ये परमेश्वर अजून एक अभिवचन देतो अब्राहमाला. काय म्हणतो पहा, उत्पत्ती 15 अध्याय पहा, त्यातलं वचन पहिलं काय म्हणते, या गोष्टी घडल्यावर अब्राहमास दृष्टांत रूपाने परमेश्वराने वचन प्राप्त झाले ते असे, अब्राहमा भिवू नको, मी तुझी डाल आहे, मी तुझे परम पारितोषिक आहे. प्रेज द लॉर्ड.
अब्राहमाला परमेश्वर म्हणतो की भिवू नको, मी तुझी ढाल आणि तुझे परमपारितोषिक आहे. आज आपल्या जीवनात कुठलं भय असेल तर देवाचं वचन सांगते की तो आपलं पारितोषिक आहे. ख्रिस्त आपला जीवनी मुकुट आहे. ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे. तो मरणातून पार गेलेला आहे. मरणाचीच भीती नाही राहिली तर आपल्याला भय कसलं. तो आपलं पारितोषिक आहे. तो आपला जीवनी मुकुट आहे. तो आपली आशा आहे. तो आपला विश्वास आहे. तो आपला मार्ग आहे. तो आपलं सत्य आहे. जरी आज असत्याचे तुमच्यावर आरोप होत असतील, निंदा होत असेल, त्रास होत असेल, तर देवा विश्वास ठेवून राहा. ख्रिस्त तो सत्य आहे. तो परमपारितोषिक परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. तो आपला जीवनी मुकुट आहे. तो आपलं तारण आहे. तो आपला मार्ग आहे. तो आपलं सार्वकालिक जीवन आहे. तो जीवनाची भाकर आहे. तो द्वार आहे. अनेक दरवाजे या जगात बंद झाले असतील, पण सार्वकालिक जीवनाचा दरवाजा ख्रिस्त आपणासाठी उघडा आहे. सर्वांच्या किल्ल्या त्याकडे आहेत. प्रेज द लॉर्ड. पहा यातलं 5वं आणि 6वं वचन काय म्हणतं. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज, इतकी तुझी संतती होईल, असे त्याने त्याला सांगितले. अब्राहमाने परमेश्वर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणिला. प्रेज द लॉर्ड. जो अब्राहमाने देवाने सांगितलेल्या वचनानुसार विश्वास ठेवला, तो त्याच्याकडे नीतिमत्ता असा मोजला. अब्राहमाला बाहेर आणलं परमेश्वराने आणि आकाशाकडे दृष्टी लावायला सांगितलं, आणि तुला मोजता आले तर मोज तारे. जेव्हा जेव्हा तुम्ही निराश व्हाल, जेव्हा जेव्हा तुम्ही हताश व्हाल, जेव्हा जेव्हा तुमची निंदा होईल, त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पहा, आकाशाकडे पहा, जो आकाश तयार करतो. पहा, हे आकाश, तारे परमेश्वर एका चित्रासारखे गुंडाळून ठेवेल, परंतु जो विश्वास ठेवतो त्याच्यावरची दया, पर्वत ढळतील, टेकड्या ढळतील, पण ती कधी ढळणार नाही. परमेश्वर म्हणतो त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन जगावर सर्वावर त्याने प्रीती केलेली आहे. जे विश्वासाचे आहेत असेच नाही, जे अविश्वासाचे आहेत अशा सर्वांवर देवाने ख्रिस्तामध्ये प्रीती केलेली आहे. सर्वांच्या पापांची क्षमा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे दिलेली आहे. होय, जो कोणी त्या विश्वासात राहतो ख्रिस्तात, त्याला अब्राहमाला दिल्याचा आशीर्वाद आहे. अब्राहमासहित जे विश्वासाचे आहेत त्यांना आशीर्वाद मिळतो. तो सर्वांना आशीर्वाद मिळतो. जे विश्वासाचे आहेत, जे ख्रिस्ताचे आहेत, त्यांना तो आशीर्वाद मिळतो. प्रेज द लॉर्ड. पहा, उत्पत्ती 21 अध्यायामध्ये अजून एक वचन परमेश्वराने काय दिलं होतं. पहा की जे वचन ते पुत्राचं दिलं होतं, ते वचन उत्पत्ती 21 अध्याय 6व्या वचनामध्ये पूर्ण झालेलं पाहतो आपण. काय लिहिलंय. सारा म्हणाले, देवाने मला हसविले, जो कोणी हे ऐकेल तो माझ्यावर हसेल. प्रेज द लॉर्ड. आज जेवढ्या भगिनी आज हे वचन ऐकतील, आज त्यांच्या जीवनामध्ये जर या गोष्टी अडकळण आहेत, तर साऱ्याने जे वचन बोलले ती तर नमूद आहे. काय आहे की परमेश्वरा मला हसविले, जो कोणी हे ऐकेल तो सुद्धा हसेल. जे अब्राहमाला 99व्या वर्षी मुलगा दिला परमेश्वराने, इसहाक, जे वतन दिलं, जे कल्याणाचा मुलक म्हणून आशीर्वाद दिला, तो सर्व आशीर्वाद जे विश्वासाचे आहेत त्यांना मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. जसं सारेला सुद्धा आशीर्वाद मिळाला, परमेश्वराने मला हसविले, जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल. हे वचन उत्पत्ती 21:6 मध्ये नमूद आहे. आणि होय, जो कोणी या वचनांचा स्वीकार करतो ख्रिस्तामध्ये, त्यालाही तो आशीर्वाद मिळालेला आहे. हा विश्वास धरा. प्रेज द लॉर्ड. जे कोणी त्या वचनामध्ये राहतात, विश्वासामध्ये राहतात, त्यांना परमेश्वर असाच पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर दया करणारा आणि त्यांच्यावर प्रीती करणारा असा तो परमेश्वर आहे. पहा, यशया 46:4 मध्ये वचन काय म्हणतं. यशया 46:4 मध्ये
यशा 46:4 मध्ये वचन काय म्हणतं? तुझ्या वृद्धाप काळापर्यंत मीच तो आहे, तुझे केस पिके तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करेन. परमेश्वर म्हणतो की पहा, तुझ्या वृद्धाप काळापर्यंत मीच तो आहे, तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करेन. होय, जर आपण त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर सर्व मरणाच्या भयापासून, सर्व संकटापासून, सर्व त्रासांपासून वाचविणारा तो परमेश्वर आहे. धार्मिकांच्या विनंतीकडे त्याचे कान असतात. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या पुत्राच्या नामावर, प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे, त्याच्या वचनात राहणारे असे बना. जो अब्राहमाला आशीर्वाद परमेश्वराने दिला तो आपल्यासही ख्रिस्ताच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आहे. तो तुम्हाला मिळालेलेच आहे. तुम्ही विश्वास धरा, तुमच्या जीवनात तो विश्वास धरा. तो विश्वास धरा. यशा 46:4 मध्ये हे वचन आपणास स्पष्ट सांगतं. पहा, अब्राहमाला दिलेल्या वचनाद्वारे, त्याला दिलेल्या वचनाद्वारे आणि ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. पहा, स्तोत्रसंहिता 100 याचं 5 वचन काय म्हणतं? स्तोत्र 100 याचं 5 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 100 याचं 5 वचन. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. जो कोणी परमेश्वराच्या विश्वासात राहतो, परमेश्वर त्याच्या पिढ्यानपिढ्या त्याच्या दयेमध्ये, त्याच्या वचनामध्ये, अब्राहमाला दिलेल्या आशीर्वादाद्वारे राखतो. ते वचन परमेश्वर जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनी ते पूर्ण करतो. हेच ते वचन उत्पत्ती 12 अध्यायात सांगितलेलं आहे, 15 अध्यायात सांगितलेलं आहे. तुला मी कल्याणाचं मूलक असे बनवेल. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. जरी असत्याचं तुमच्या जीवनात वातावरण असेल तर परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये, त्या सत्यामध्ये तुम्हाला राखेल. सर्व असत्य प्रसंगातून तो तुम्हाला बाहेर काढेल, त्याच्या दयेमध्ये राखेल, त्याच्या प्रीतीमध्ये राखेल. आणि जे अब्राहमाला वचन दिलं ते तुमच्या जीवनी तो ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे पूर्ण करेल. कोणी तुमचं अनिष्ट चिंतय म्हणून घाबरू नका. कोणी तुमची निंदा करते, अडखळण करते म्हणून घाबरू नका. परमेश्वर त्याचं दिलेलं वचन ख्रिस्तामध्ये तुमच्या जीवनी पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. कारण की जे विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमापासून आशीर्वाद मिळालेला आहे आणि तो मिळतो असं देवाचं वचन स्पष्ट सांगतं. पहा, शेवटची 2 वचन वाचूया. गलतीकरास पत्र 3रा अध्याय. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 28 आणि 29 वचन काय म्हणतं पहा. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेलेनी, दास व स्वतंत्र व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्तामध्ये एक आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान, वचनाद्वारे वारीस आहात. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, ख्रिस्ताद्वारे वारीस आणि अब्राहमाला दिलेल्या वचनाद्वारे संतान आहात. तो आशीर्वाद तुमच्या जीवनात पूर्ण होतो जो अब्राहमाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनामध्ये अडखळणं असतील, निंदा असेल, त्रास असेल तर लक्षात ठेवा, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद तुमच्या जीवनी तुम्ही ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे पूर्ण होत आहे. ज्यांना मूल नाही, ज्या भगिनींना मूल नाही, आज परमेश्वराचा आशीर्वाद सर्वांच्या ठिकाणी आहे. अनेक अडचणी आहेत, अनेक निंदा आहे, अनेक त्रास आहे. तर लक्षात ठेवा, अशा सर्व त्रासात, सर्व निंदामध्ये अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्तामध्ये तुमच्या जीवनी तो पूर्ण होता.
विश्वासाद्वारे, ख्रिस्ताच्या वचनाद्वारे ते सर्व अंधकाराच्या गोष्टी, सर्व बंधनं तुटली जात आहेत. अब्राहमला परमेश्वर म्हणाला, मी तुला कल्याणाचं मूलक बनवेल, आणि वचन सांगतं की जे कोणी विश्वासाचे आहेत त्यांच्या ठाई अब्राहमापासून आशीर्वाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. गलतीकरास पत्र 3 अध्याय सांगते की आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संत आणि वचनाद्वारे वारीस आहात. तो वारीसपण, तो अधिकार आपल्या जीवनी ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे पित्याने दिलेला आहे. आणि देवाचं वचन स्पष्ट आत्मिक बोध करतं की जे विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमासहित आशीर्वाद दिलेला आहे. तो अब्राहमालाच आशीर्वाद दिला नव्हता, तर अब्राहमाद्वारे जे कोणी संतान ख्रिस्ताद्वारे वारीस होतील त्यांच्या जीवनात सुद्धा तो आशीर्वाद यावा. प्रेज द लॉर्ड. जो अब्राहमाला आशीर्वाद परमेश्वराने दिला, जो पहा अब्राहमाला परमेश्वर म्हणाला, मी तुला कल्याणाचं मूलक बनेल, जे तुझे अभिष्ट चिंतील त्यांचं मी अभिष्ट करील, आणि जे तुझे अनिष्ट चिंतील त्यांचं मी अनिष्ट करीन. आशीर्वाद परमेश्वराने अब्राहमाला दिला होता. पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांचे मी तुला बाप असे बनवेल, आकाशातल्या तारा इतकी तुझी संतती असेल, आणि ख्रिस्तामध्ये तो आशीर्वाद पूर्ण होतो. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तावर ठेवलेला विश्वासाद्वारे तो आशीर्वाद तुमच्या आमच्या जीवनामध्ये वर्तविला जात आहे. तो आशीर्वादित असे तुम्ही ख्रिस्ताद्वारे आहात. अब्राहमाला दिलेल्या आशीर्वादाद्वारे, ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, त्या आशीर्वादामध्ये आपण सर्वजण आहोत. जे जे आज हे वचन ऐकत आहेत त्यांच्या जीवनी ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे अब्राहमाला दिलेला आशीर्वाद विदित होतो, कार्यान्वित होतो. तो अब्राहमाद्वारे सर्वांना दिलेला तो आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. पहा गलतीकरास पत्र 3 अध्याय 6 ते 9 वचन काय म्हणतात. अब्राहमाची गोष्ट घ्या, त्याने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे ते अब्राहमाचे पुत्र आहेत. देव विदेशी लोकांस विश्वासाने नीतिमान ठरविणारा, या पूर्वज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली, ती अशी की तुम्हातून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. प्रेज द लॉर्ड. जे कोणी ख्रिस्ताच्या विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमाद्वारे जो आशीर्वाद दिलेला आहे त्यांना तो मिळालेलाच आहे. आणि योहान म्हणतो पहा त्याच्या पहिले पत्र 5 अध्यायात, तुम्ही त्याच्या इच्छेने काही मागता तर ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा. आणि हा विश्वास आहे की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद त्या विश्वासाद्वारे आपल्यालाही मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. जे कोणी विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमापासून दिलेला आशीर्वाद मिळतो. त्याकरता निंदा होत आहे, त्रास होत आहे, एकटे पडलेले आहात, घाबरू नका. पिता तुम्हाला एकटं सोडणार नाही. त्याचं तो वचन पूर्ण करतो. कारण की यशामध्ये परमेश्वर म्हणतो पहा, आकाश पृथ्वीपासून जसं उंच आहे तसे तुमचे विचार, तुमच्या विचारावरून माझे विचार, तुमच्या मार्गावरून माझे मार्ग हे वेगळे आणि उंच आहेत. आपले विचार आणि परमेश्वराचे विचार जुळू शकत नाही. आपले पृथ्वीवरचे विचार आहेत. आपण डोळ्याला दिसतं, कानाला ऐकतं, असेच निर्णय करतो. पण परमेश्वर म्हणतो तुमच्या विचारावरून माझे विचार आणि तुमच्या मार्गावरून माझे मार्ग वेगळे आहेत. जसं आकाश पृथ्वीपासून उंच आहे तसे उंच आहेत. पहा आकाश पृथ्वीवर पाऊस बर्फ पाठीत, पेरणाऱ्यास बी, खाण्याला भाकर, पिण्यास पाणी दिल्या वाचून वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातलं वचन होईल. ज्या कामासाठी मी पाठवले ते पूर्ण केल्या वाचून विफल होऊन मजकडे येणार नाही. देवाचं वचन अब्राहमाला जे होतं, जे आशीर्वाद दिले होते ख्रिस्तामध्ये, जे आज विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनी ते पूर्ण होत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जो कोणी विश्वास ठेवेल त्याला अब्राहमासहित आशीर्वाद मिळालेले आहेत. पहा रोमकरास पत्रामध्ये पण असंच वचन आहे. रोमकरास पत्र 4 अध्याय 18 वचनापासून काय वचन सांगतं पहा. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 18 वचनापासून वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय
18 वचनापासून वचन काय सांगतं पहा. त्याने आशेचा संभव नसतानाही आशेने विश्वास धरला, यासाठी की तशी तुझी संतती होईल, असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे. आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचा निर्जीवपणा ही त्याच्या लक्षात होती. तथापि विश्वासाला दुर्बलता येऊ न देता त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासाने आपला डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आपण दिलेले वचन पूर्ण कराव्यास तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता. म्हणून ते त्याचकडे नीतिमत्व असे मोजण्यात आले. ते त्याचकडे मोजण्यात आले हे केवळ त्यासाठी लिहिले असे नाही, तर ज्या आपल्या प्रभू येशू आपल्या अपराधामुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले, त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले त्याजवर विश्वास ठेवणारा ज्या आपल्याकडे ते मोजले जाईल त्याच्यासाठी लिहिलेले आहे. हे कोणासाठी लिहिलेले आहे? जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, पित्यावर विश्वास ठेवतात, त्यांसाठी लिहिलेला आहे. जे अब्राहमाला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद ख्रिस्तामध्ये पित्यावर ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपल्यालाही आहे. प्रेज द लॉर्ड. जे विश्वासाचे आहेत त्यांना अब्राहमासहित आशीर्वाद दिलेला आहे. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया आणि वचनाद्वारे परत परमेश्वराचा ख्रिस्तामध्ये आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, स्वाती आहेत, हिवाळे कुटुंब आहे, आमचे शेजारचे, त्यांची लहान लेकरं आहेत, आमच्या घरातील आहेत, अशा सर्वांना तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. निंदा होत असताना, त्रास होत असताना, होय परमेश्वरा तुझ्या आशीर्वाद सत्यतेमध्ये, विश्वासामध्ये, ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू राख. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात प्रत्येकाला तू राख. आज त्यांच्या जीवनी जी अडखळणं आहेत, अंधकाराच्या गोष्टी आहेत, पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढून टाक. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. होय, जे अंधारात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे भुकेले ताणलेले त्यांच्या मुखास पाणी दे, अन्न दे. आणि होय, जे आज रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप पोहोचव. जे दुःखात क्लेशात आहेत त्यांचं सांत्वन कर. होय, जे आज कष्टामध्ये आहेत त्यांच्या कष्टांकडे पहा आणि त्यांचं मानधन ख्रिस्तामध्ये त्यांना तू दे. आज जे बिचाराला खिळलेले आहेत त्यांना सर्व आजारातून, त्या बंधनातून ख्रिस्तामध्ये मोकळं कर. होय, प्रभूच्या आत्म्याद्वारे त्यांना तू मोकळं कर. आज मागितलेल्या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्ताने तू पूर्ण केलेल्या आहेत. मी प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता की त्या आमेन. हे आपण प्रभूने शिकलो प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आनंदी राहा, सुखी राहा, देवाच्या वचनात राहा. गॉड ब्लेस यू.